नमस्कार. मी सुरेश जोंधळे, इंटॅक कन्व्हेनर, नांदेड. सर, या भागामध्ये एकूण सगळ्या व्यवस्था बघितल्या असताना हे सगळं एवढं मोठ्या संस्था, एवढं सगळं कार्यक्षेत्र तुम्ही जे निर्माण केलं, याची सुरुवात तुम्हाला करावीशी वाटली इथल्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर. पण एवढं सगळं सुरू करताना ह्याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्याचा जो मूळ स्रोत असतो तो फार शून्यातून सुरुवात करायला लागते. त्याच्यामुळे तुमच्या प्रेरणा काय आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं सुरू केलं आणि हे शिखर गाठण्यात तुम्हाला यश भेटलं? सुरेशजी, तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय, खर तर याच्यासाठी आपल्याला थोडस खूप 70 एक वर्षापूर्वीच्या काही घटना पाहावं लागतील. मुळात आपल्या या संस्थेचं नाव जे ठेवलं संस्कृती संवर्धन मंडळ, तर ह्या नावामध्येच एक जी सर्व व्यापकता आहे. खूप जणांना वाटतं की मला सुद्धा, मी जेव्हा परदेशामध्ये वगैरे जातो तर त्यावेळेस लोक मला आवर्जून विचारतात की त्या नावातलं जे संस्कृती संवर्धन आहे तर ह्याचा नेमका अर्थ काय. कारण त्यांना समज होतो की हे काहीतरी एक धार्मिक संघटना आहे, संस्कृती म्हणजे त्या अर्थाने ते पाहतात. तर मी त्यांना एक गोष्ट स्पष्ट करतो नेहमीच की संस्कृती म्हणजे केवळ ते धार्मिक नसून तर थोडंसं फार आध्यात्मिक अंगाने घेता येईल. पण बेसिकली आमचं जे संस्कृती आहे बेसिक इथं, मग ती कृषी संस्कृती आहे, शिक्षण संस्कृती आहे, आमच्या आचार विचार राहणीमान याची जी सगळी संस्कृती आहे, तर ह्या संस्कृतीचं संवर्धन करणं, या अर्थाने संस्कृती संवर्धन मंडळ असं नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यासाठी बेसिकली एक माणूस त्याचा तो चांगल्या पद्धतीने उभं राहण्यासाठी, जगण्यासाठी एक माणूस बनवणं हे आहे, घडवणं आहे. तर याच्यासाठी शिक्षण हे अगोदर खूप आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने मग शिक्षण हे आलं. आणि या भागातली जी शेती हा जो एक व्यवसाय आहे, हा व्यवसाय इथला एक पारंपरिक, आज सुद्धा 70 वर्षानंतर सुद्धा शेती हाच या भागातला एक उपजीविकेचा एक मोठा किंवा म्हणता येईल स्रोत आहे. तर या गेली 60 वर्ष संस्था, शाळा हाच एक ध्यास घेऊन काम करते. आणि या शाळेशी मग इतर अनेक अंग उपांग त्याला जोडलेले आहेत. शेतीसारखे अनेक व्यवसाय त्याच्या, पुन्हा शेतीमधलं कौशल्य विकास, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आलं, मेकनायझेशन सारखे अशा अनेक गोष्टी त्याला जोडल्या गेल्या. आणि सुदैवानं या या सगळ्या आमच्या हे जी शैक्षणिक प्रयोग चालतात ह्याला खूप मोठी राष्ट्रीय पातळीवरती खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. आणि त्याला एक एक चांगलं एक धडपडणारी प्रयोगशील संस्था, शाळा, निवासी शाळा संकुल म्हणून त्याला देशभर एक मान्यता मिळाली. आणि 2012 साली आम्हाला संस्थेला कृषी विज्ञान केंद्र मिळालं, केंद्र शासन कृषी विभागाचं, भारतीय कृषी अनुसंधान पुरस्कृत. तर आणि ह्याच्यामुळं काय झालं की या भागातलं एक मोठं, म्हणजे जसं आता आम्हाला एक राष्ट्र देशभर एक शैक्षणिक संकुल म्हणून जी मान्यता मिळाली होती शाळेविषयीचं, तर शालेय शिक्षणाचं, तर या कृषी विज्ञान केंद्रामुळं आम्हाला देशभरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एक कृषी विषयक शिक्षण देणारी संस्था म्हणूनही आम्हाला त्याचं एक ओळख मिळाली. मग ह्याच्यामध्ये मग आम्ही शाळा आणि शेती याची एकमेकाशी कशी सांगड घालता येईल, तर ह्याचा आम्ही नेहमीच कसोशीनं प्रयत्न केला. शेतीमधलं जे काही अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याच्यामधलं जे विस्तार शिक्षण, एक्सटेन्शन वर्क आहे, ते समाजापर्यंत पोहोचवणं, मग त्याचे ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस प्रशिक्षण कार्यक्रम घेणं, शेतकऱ्यांना इथं बोलावणं, किंवा एखादी नवीन टेक्नॉलॉजी असेल तर ती शेतकऱ्यांच्या शेतावर विविध तालुक्यामधून विविध प्रकारच्या जमिनी, क्लायमेट ह्याच्यामध्ये त्याचं आयोजन करणं, या अशा गोष्टी जेणेकरून शेतकऱ्यांना आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास या कृषी विज्ञान केंद्राने दिला. विद्यार्थी तुम्ही घडवलेत, अगदी विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत, संशोधक आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये संस्थेचे विद्यार्थी काम करतात. म्हणजे तो पुरावा आपल्या सगळ्यासमोर आलेला आहे, सगळं सर्वश्रुत आहे ते. पण कृषी विज्ञान केंद्रानंतर संशोधनात्मक ऍक्टिव्हिटी तुमची सुरू झाली, त्याच्यामध्ये जे तुम्ही टप्पे काढतील त्याच्यामध्ये तुम्हाला असा कुठला महत्वाचा टप्पा वाटतो की त्या संशोधनामुळे इकडच्या शेतकऱ्याला त्या संशोधनाचा फायदा झाला आणि त्यातून त्यांची यशस्वी वाटचाल झाली, असा कुठला टप्पा तुम्हाला आठवतो या निमित्तानं? एक असं म्हणता येईल की एक साधारण काही वर्षापूर्वीपर्यंत केवळ कोरडवाहू शेती हाच एक ह्या भागातला एकमेव स्रोत होता. आणि खूप कष्ट करून शेतमाल पिकवायचा आणि तो मग येईल त्या भावामध्ये
तो विकायचा. एवढंच याच गोष्टी ह्यांना शेतकऱ्यांना माहिती होत्या. पण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने ह्याच्यामध्ये मूल्यवर्धन, व्हॅल्यू ऍडिशन हा जो एक भाग आहे, तो भाग जो मिसिंग होता गेली ह्या भागामध्येच तो मिसिंग होता. म्हणजे जी उद्यमशीलता, उद्योजकता ही जी या भागामध्ये उणीव होती खूप मोठी, अगदी तरुण शेतकऱ्यात सुद्धा, तर ती ह्या कृषी विज्ञान केंद्राने खूप ह्याच्यासाठी कष्ट घेतले की ही भावना रुजवण्यासाठी तरुण शेतकऱ्यामध्ये. आणि आज त्याच्यामुळं कृषी यांत्रिकीकरणामध्ये किंवा नवीन प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्यामध्ये, मग ते तुमच्या पाणी वापरामध्ये असेल, मायक्रो इरिगेशन असेल किंवा फार्म मेकनायझेशन, ट्रॅक्टरचा वापर, इव्हन आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल इथपर्यंत आपण आज ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित आपण इथं ऊस लागवडीवरती प्रयोग केले आहेत गेल्या वर्षभर, आणि त्याचे अतिशय खूप चांगले त्याचे आपल्याला रिझल्ट मिळत आहेत. त्याला कृषी वेद 2026 हा जो कार्यक्रम चालू आहे, याच्यात सुद्धा आपण प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व्ह करतो. का करतो की ह्या मुलांचं जे एक बॅकग्राऊंड आहे, मुलांचं हे केवळ शेती हाच यांचा घरचा प्रत्येकांचा व्यवसाय आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि त्याच्यामुळे ही मुलं आज जे तुम्ही आपण इथं ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताल मंडपामधून, की प्रत्येक ठिकाणी आपण ह्या डीलर्सना, वेगळ्या वेगळ्या उद्योगातून आलेल्यांना आपण हे मुलांना आपण ती जबाबदारी दिलेली आहे त्या प्रत्येक डीलरकडे. ती 4-5 मुलं त्या अगोदर त्यांचं ओरिएंटेशन होतं, आणि ही मुलं तो स्वतःचा व्यवसाय असल्याच्या एवढ्या आत्मविश्वासाने की तुम्हाला त्या प्रोडक्टची माहिती देतील. त्यामुळे हे मुलांनी ते तंत्रज्ञानाशी परिचित होतात, त्यांना मार्केटिंगचं ज्ञान मिळतं आणि एका नवीन टेक्नॉलॉजीशी ते परिचित होतात. आणि हा एक आत्मविश्वास आपण ह्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. भविष्यामध्ये अशी कुठली योजना तुमच्या डोळ्यासमोर आहे की जी कार्यान्वित करण्याकरता म्हणजे तुम्ही उत्सुक आहात अशा, आणि भविष्यामध्ये त्या दृष्टीने तुमची स्वप्न काय आहेत? एक तर म्हणजे शाळा आणि शालेय शिक्षण आणि कृषी विज्ञान केंद्र याच्यामध्ये अजूनही आम्हाला लक्षात येतं की काम करायला ह्याच्यामध्ये खूप मोठा वाव आहे. गेल्या काही 2-4 वर्षापासून आपण इथं ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट सारखे पदवी कार्यक्रम चालू केलेले आहेत. 4-4 वर्षाचे कोर्सेस आपण चालू केलेले आहेत मुलांच्यासाठी. आणि आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राचे जेवढे काही आपले असे डेमो आहेत, पोल्ट्री आहे आपल्याकडे, गोट्री आहे, आपल्याने बायो आणि फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड यांचे आपल्याकडे चांगले लॅबोरेटरीज आहेत. आणि याच्याशिवाय सेरिकल्चर सारखे आपल्याकडे युनिट्स आहेत. तर या सगळ्यामध्ये आपण ह्या मुलांना इन्व्हॉल्व्ह करतो. ते तंत्रज्ञान ते समजून घेतात, मार्केटिंग करतात, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळं एक प्रकारची उद्योजकता याच्यामध्ये वाढते. आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्याशिवाय आपण आज केंद्र शासन खूप मोठ्या प्रमाणावर व्हॅल्यू ऍडिशन ह्या गोष्टीमध्ये केंद्र शासनाचा खूप मोठा पुढाकार आहे. जसं शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं, आणि ह्याचं खूप मोठं काम या कृषी विज्ञान केंद्राने याची जबाबदारी घेतली. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या, आणि ह्या सगळ्यामध्येच आम्हाला यश मिळाले असं नाही, पण काही कंपन्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. आणि त्याचा लाभ त्या त्या कंपनीचे जे सदस्य मंडळी आहेत त्यांना निश्चितपणे होतो. आणि अधिक ते व्यापक ह्याच्यामध्ये केवळ शेतमालाचंच व्हॅल्यू ऍडिशन नाही, तर त्याच्यासोबत ते अनेक त्यांनी व्यवसायाची पण त्यांनी जोड दिलेली आहे. तर या पुढे चालून आपण ही उद्योजकता थेट शेतकऱ्यामध्ये यावी. केवळ ते उत्पादक कंपन्या किंवा ह्याच्यापर्यंत शाळेपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक शेतकरी स्वतः तो उद्योजक व्हावा, या दृष्टीने आपण त्या विषयाचे तज्ज्ञ शेतकऱ्यांना, आपण ज्यांनी स्वतः प्रयोग केले आहेत अशा शेतकऱ्यांना आपण वक्त्यांना बोलावतो, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करतो. आणि हे केवळ एक वर्षभराचे 2 दिवसासाठी नाही, तर हा वर्षभर निरंतर चालू राहणारा आपला हा असा कार्यक्रम आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये सर आपण कितपत समाधानी आहात, आणि समाजाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे परिसरातल्या? तरी पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मध्ये आज जी एक प्रकारची अनिश्चितता आहे या शेती व्यवसायाविषयी, त्यांना वाटतं की आपण या व्यवसायात आलो, पण आपल्या मुलांनी यावं का नाही याविषयी त्यांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. पण दुसरीकडे आपल्याला आम्ही पाहतो की फ्युचर इज ऍग्रिकल्चर असं जे म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते खरं आहे.
पण हे शेतकऱ्यापर्यंत हे कसं पोचवायचं, म्हणजे भारताचं, देशाचं नव्हे तर सगळ्या विश्वाचं भवितव्य जे आहे ते शेतीमध्ये आहे, हे आपण पाहतो, हे आपल्या लक्षात येते. पण हे तरुण शेतकऱ्यांच्या अगदी ज्या व्यावसायिकतेनं लक्षात आणून द्यायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जर यश मिळालं तर शेतकऱ्यामध्ये चांगला प्रकारचा उत्साह येईल. त्या दृष्टीनं आमचे आता प्रयत्न चालू आहेत, पण त्याच्यामध्ये अजून आम्हाला काही फार मोठं यश मिळालं नाही असं मला वाटतं. ती एक मोठी खंत आहे. या निमित्तानं एक जुनी कविता आठवली खूप, की माणसाचा मानसिकता कशी असावी याच्यावर आहे, की सरांच्यामुळे तर मानसिकता आपल्या लक्षात येतेच की ते किती आशावादी आहेत. तर ती कविता दोनच ओळीची आहे, ती अशी आहे की हताश लोगों से बस एक सवाल, हिमालय उंचा या बचंद्री पाल. हिमालय उंच असतोच, पण स्वप्न हे बचंद्री जे असावेत. तुम्हाला पूर्ण शुभेच्छा सर.